सदावर्तेजी तो मुद्दा पुढचा आहे, डोमेस्टिक व्हायलन्सचा मुद्दा मी जेव्हा घेतला तुम्ही किती फिरून विचारलं तरी मी उत्तर देणारच, पण मी अडकणार नाही निखिला तुमच्या शब्दाच्या जंजाळात, पण मी उत्तर देत राहणार तुम्हाला. इंटरप्रिटेशन नाही करत आहे मी, तुम्ही इंटरप्रिटेशन करताय निखिला. अर्जात मी इंटरप्रिटेशन नाही करत आहे. परत आपण वाचून घेऊ पॅराग्राफ नंबर, पेज नंबर 9 आणि पेज नंबर 10 स्पष्टपणे डंके की चोट पे वाचवतात. जे इंटरप्रिटेशन नाही करत आहे चॅनल वाल्यांनी, कोर्टाचा अवमान होईल. सदावर्तेजी, धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी जे म्हटलं होतं की धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे लिव्हिंग मध्ये राहत होत्या, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. ते बघा लक्षात घ्या, मी काय सांगितलं तुम्हाला, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये सुद्धा मेंटेनन्स मिळू शकते. तुम्ही वकील साहेब जे कोणत्या वकील साहेबांची गोष्ट करताय, सायली सावंत बाबतची बोलताय का तुम्ही? हो हो. कोणत्या वकिलांच्या बाबतीत बोलताय तुम्ही? बरोबर आहे, माझ्या हातात आहे. मी तोही मुद्दा वाचलेला आहे, ऐकून घ्या. म्हणून तुम्ही खोचकपणे प्रश्न विचारला होता की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये मिळते का. आता कायदा डेव्हलप झालेला आहे, त्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे की ही केस आजचा जो निकाल आहे तो निकाल जो आहे डिक्री झालेला नाही नवरा बायको म्हणून. हा निकाल जे आहे अंतरिम स्वरूपाचा आहे आणि ते फक्त मेंटेनन्स पुरता मर्यादित आहे. याला मेंटेनन्स पुरता मर्यादित वाचावं, कारण याला सुद्धा फायनल डिसिजन ऑफ मेंटेनन्स म्हणता येणार नाही, कारण तुम्हीच चॅनलवाल्यांनी दाखवलं अर्जदार सुद्धा याच्यावर समाधानी नाही. मग सदावर्तेजी, हा जो निकाल आहे आजचा कोर्टाचा, हा निकाल नेमका कोणाला दिलासा देणार आहे? एक सांगू का, तुम्हीच दाखवताय ना की त्यांना हा दिलासा वाटत नाही म्हणून अर्जदारांना, मग त्यांना तर दिलासा नाहीच आहे. त्यासोबतच तुम्ही दुसऱ्या बाजूला दाखवतात ज्या ऍडव्होकेट सावंत यांचं पत्र, त्या पत्रांबाबतीमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलंय त्यांची भूमिका मुंडे साहेबांच्या वतीनं. द ऑर्डर वॉज पास सोलोली बेस्ड ऑन द फायनान्शियल नीड्स ऑफ द अप्लिकंट, म्हणजे फक्त आर्थिक कारणासाठी हे आदेश दिलेला आहे, नॉट फॉर एनी फाइंडिंग ऑफ रॉंग डुईंग, म्हणजे चुकीचं नाही. निखिला, परत एकदा ग्रेटेस्ट अँकर म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुम्ही लास्टचा 2 पॅराग्राफ वाचून बघा, त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे सही केल्याच्या 2 पॅराग्राफ. इट इज क्रुशियल टू नोट दॅट देयर इज नो ऍडव्हर्स फाइंडिंग अगेन्स्ट माय क्लायंट. लॉयर आहात, आम्हाला माहिती आहे. तुम्ही फक्त एवढंच सांगा की यामध्ये दिलासा कोणाला आहे? धनंजय मुंडेंना हा दिलासा आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय की कोर्टाने जो निकाल दिलेला आहे याच्या बाबतीमध्ये स्वतःच दिलासा नाही अशाच आशयाचं त्यांनी सांगितलं, यांनी सांगितलंय कुणी अर्जदार महिलेनी, की त्यांना अधिकचे पैसे पाहिजे होते, ते कोर्टाने दिलेले नाहीत. आणि धनंजय मुंडे साहेबांच्या वकिलांनी स्पष्टपणे लिहिले की फायनान्शियल नीडवर हे अंतरिम निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की धनंजय मुंडे साहेबांना डॅमेज करणारी कोणती गोष्ट या निकालात झालेली नाही. नक्कीच.